मालेगाव तालुक्यातील मैराडोह येथील लघु पाटबंधारे प्रकल्पामधून जेसीबीच्या सहाय्याने अवैध गाळ उपसा चालू असल्यानं लघु पाटबंधाऱ्याच्या मुख्य भिंतीला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसा येथील शेतकरी पुंडलिक मोतीराम घुगे यांनी आक्षेप नोंदवला आहे। पुंडलिक घुगे यांनी याबाबत संबंधित विभागाला याअगोदरही निवेदन दिलं आहे की शेतीमध्ये या भिंतीमधून पाण्याचे पाझर जास्त फुटतात व शेतीमध्ये कुठलेही पीक पेरण्यायोग्य जमीन राहत नाही, त्यामुळे सतत नुकसान होत आहे। मैराडोह प्रकल्पाच्या भिंतीलगत फार मोठ्या प्रमाणावर जेसीबीच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ उपसा चालू असून प्रकल्पालगतच माझी जमीन असल्यामुळं माझ्या जमिनीमध्ये आधीच फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अशा प्रकारे जर असा उपसा राहिला तर माझ्या जमिनीमध्ये पेरण्यासुद्धा योग्य राहणार नाही। याची दखल शासनाने घेऊन तात्काळ कार्यवाही करावी व सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पुढील प्रकरणावर कारवाई करावी। मी मौजे शिवार गिवा येथील गट क्रमांक 223 मध्ये असून भिंतीच्या सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे खोदकाम चालू असून पुढील प्रकार अशा प्रकारे चालू राहत फार मोठ्या प्रमाणे मला उपासमारीची पाळी येईल माझ्यावर अशी मी शासनाला विनंती करतो। निदान प्रकल्पग्रस्तांच्या हाती जी जमीन आहे त्या जमिनीतून जे काही उत्पन्न निघत असेल त्याच उत्पन्नातून घर चालतंय व त्यावरच उदरनिर्वाह आहे। परिणामी अशा प्रकाराला आळा घातला नाही तर कायम जीवाला मुकावा लागेल असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे मैराडोह लघु पाटबंधारे प्रकल्पामधून भिंतीलगत गाळ असो वा मुरुम असा उपसा करू नये अशी मागणी मैराडोह तालुका मालेगाव येथील शेतकरी पुंडलिक मोतीराम घुगे यांनी केली आहे। जन्मतला न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर गट यांची रिपोर्ट।